रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कोसळली। स्कॉर्पिओतील 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटात मोठी दुर्घटना झाली। 500 ते 700 फूट खोल दरीत 2 मृतदेह सापडलेत। गाडी आणि इतर मृतदेहांचा शोध सध्या घेतला जातो। संबंधित स्कॉर्पिओ कोरेगाव तालुक्यातली आसगाव येथील असल्याची माहिती आहे। रविवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला असावा। चालकाला प्रथमदर्शनी असं वाटतं की झोप लागल्यामुळे त्याचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दरीमध्ये कोसळली असं प्रथमदर्शनी आमचं मत आहे। इथं स्टेशनपासून साधारणतः 500 ते 700 फुटावर खाली 2 बॉड्या होत्या, 2 मृतदेह होते आणि एक मृतदेह बाजूला पहिला रेस्क्यू केला तेव्हा मी खाली पोहोचलो आणि दुसरा जेव्हा काढला तेव्हा तो असा पलटी होता, म्हणजे तोंड खालच्या बाजूला होता। मध्ये झाडं वगैरे जास्त आहेत त्याच्यामुळे त्याला काढायला थोडा प्रॉब्लेम होता, कारण ते ओव्हर अँगल होतं, असं सपाटीवर होतं, उभं राहायला चान्स नव्हता। त्या टप्प्यापासून साधारणतः अजून 400 ते 500 फूट खाली असेल, म्हणजे टोटल इथून जर स्टेशनपासून खाली बघितलं तर 800 ते 2000 फूट खाली खोली आहे ह्याची। तर आंबेनळी घाटात अपघात नेमका कसा घडला ते पाहूया। साताऱ्याच्या आसगाव मधील 8 तरुण फिरण्यासाठी कोकणात गेले होते। कोकणातून परतताना मध्यरात्री आंबेनळी घाटात गाडीवरील नियंत्रण सुटलं। स्कॉर्पिओ थेट 700 ते 800 फूट दरीत कोसळली। स्कॉर्पिओतील 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मध्यरात्री 3 वाजल्यापासून प्रशासन रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम राबवली जाते। सर्व मृतदेह शोधण्यात यश आले, मात्र दरीतून मृतदेह वरती काढण्यात अडचण येत आहे। महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे अशी यातील मृत तरुणांची नाव आहेत। अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, अनिल शिंगटे त्याचबरोबर नितीन नायकोंडे यांचा यामध्ये मृत्यू झालाय।